नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल। आज आपण बघणार आहोत अद्रकसाठी पहिली ड्रिचिंग कोणती केली पाहिजे जेणेकरून जे अद्रकमध्ये जास्तीत जास्त हिरवापणा येईल आणि जे अद्रकीचे कोंब आहे ते देखील चांगले येतील। तर चला व्हिडिओला सुरू करूया। आज आपण बघणार आहोत अद्रकसाठी पहिली ड्रिचिंग कोणती केली पाहिजे। तर ती ड्रिचिंग आपल्याला करायची आहे ह्युमिक ॲसिडची। तुम्ही इथं बघू शकतात इकोजेलचं हे सर्व पिकांत जमिनीतील बुरशी तसेच पांढऱ्या मुळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त हे ह्युमिक ॲसिड आहे। इथं बघू शकता ह्युमिक ॲसिड 60%, अमिनो ॲसिड 15%, फुल्विक ॲसिड 15% आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट 10%। याचं जे टोटल मिश्रण इथं दिलेलं आहे। इकोजेल हे ह्युमिक आहे, हे जेलच्या फॉर्ममध्ये असतं। तुम्ही इथं बघू शकता ज्याचे जे फायदे इकोजेल हे यामध्ये ह्युमिक ॲसिड, अमिनो ॲसिड, सीवीड आणि फुल्विक ॲसिड सुयोग्य संयोग आहे। इकोजेल ही 100% सेंद्रिय उत्पादन आहे। इकोजेलमुळे पिकांची पांढऱ्या मुळांची जोमदार वाढ होते तसेच जमिनीतील मुळावरील बुरशी प्रतिबंध म्हणून अत्यंत प्रभावी काम करते। पिकाची वाढ आणि विकास जमिनीमध्ये उपलब्ध असलेले उपयुक्त सूक्ष्मजीवाणू मदतीने होत असतो। इकोजेलमुळे पिकाच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार होते आणि त्याचा परिणाम गुणवत्तेवर आणि उत्पन्नावर होतो। इकोजेलमुळे पांढऱ्या मुळांची वाढ जोमदार होते व बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करता येते। इथं बघू शकता ड्रिचिंग 500 ग्राम ते 1 किलो पर एकर आपल्याला घ्यायचं आहे। ह्युमिक ॲसिड बघू शकता 60%, अमिनो ॲसिड 15%, फुल्विक ॲसिड 15% आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट 10%। असे टोटल इथं 100% हे रिझल्ट इकोजेल। इथं बघू शकता रिझल्ट इज बेटर क्वालिटी फॉर प्रोडक्ट। इथं बघू शकता कशा प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे। प्रति एकरसाठी 1 किलो घ्यायचं आहे आणि याची जे रिझल्ट आहे ते खूप भारी आहे। आपल्याला हे 200 लिटरच्या टाकीमध्ये चांगलं मिसळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि मिक्स करून या प्रकारे ड्रीपद्वारे आपल्याला सोडायचं आहे जेणेकरून ज्या अद्रकमध्ये बुरशी आहे ती सुद्धा जाते आणि अद्रकीच्या पांढऱ्या मुळ्याची चांगली वाढ होते। पूर्णपणे जो अद्रकीचा प्लॉट आहे तो चांगला हिरवा होतो। तुम्ही इथं बघू शकता तर पाणी ते चालू आहे प्लॉटला आणि ड्रिचिंग करायचं काम देखील चालू आहे जेणेकरून जे अद्रकीचे पांढरे मुळे आहेत ते देखील वाढतात आणि जी बुरशी आहे ती सुद्धा जाते। तर याचा वापर तुम्ही अवश्य करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा। अद्रकीविषयी जर तुम्हाला काही माहिती लागत असेल तर कमेंट करून जरूर सांगा। तुमच्या कमेंटनुसार आम्ही व्हिडिओ बनवतो। भेटूया पुढच्या व्हिडिओ।